नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। गोंदिया जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे। जिल्ह्यात अनेक नदी नाले हे ओसंडून वाहत आहेत। अशातच गोंदिया जिल्ह्याला लागून असलेला बांध तलाव ओव्हरफ्लो झाल्याने या ओव्हरफ्लोचे पाणी गोंदिया शहराच्या सूर्यटोला परिसरात आल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे। पाणी हे रस्त्यावरून सुद्धा वाहत असल्याने पाण्यातून विद्यार्थीसह लोक ये-जा करतात। तसेच बांध तलावाचे पाणी अनेक नागरिकांच्या घरात वरंड्यात घुसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। विद्यापीठात प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली नाही, त्यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत। आमच्या घरामध्ये दरवर्षी बांध तलावाचा पाणी आमच्या पोर्चमध्ये येतो आणि टोंगरा पण राहतो आणि आम्हाला खूप त्रास होतो बाहेर निघायला। दरवर्षीचीच हे आहे, दरवर्षीच पण येते, याच वर्षी नाही, दरवर्षी हा प्रॉब्लेम आहे पाण्याचा। आम्हाला पाणी आमच्या घरातून पाणी निघल्या पाहिजे असंच आम्हाला हे मागणी आहे। मागील 4 दिवसापासून संपूर्ण जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस येऊन गेला। त्याचा फटका आमच्या सूर्यटोला वार्डमध्ये पण बसला। इथे जो बांधतलाव आहे ओव्हरफ्लो पूर्ण झाला, त्याच्या पाणी येथील रहिवाशांच्या घरी जाऊन जाण्याने लोकांना खूप जास्त त्रास आहे। हा त्रास नेहमी ह्या वार्डातील लोकांना येतो, पण प्रशासनाचे याच्याकडे काही लक्ष नसल्याने लोकांना खूप जास्त त्रास होत आहे। इथं आता सगळे लहान लहान मुलं तुम्ही पाहत असाल, इथं पाणी खूप जास्त नाला भरून वाहत आहे आणि लोक लहान मुलं वगैरे खेळत आहेत, त्यांच्या जीवनात खूप मोठा त्रास आहे। प्रशासनाचे एक पण लक्ष नाही, कोणी अधिकारी आतापर्यंत इथल्या परिस्थितीची जाणून घेण्यासाठी इथं आलेलं नाही आहे। मला हीच विनंती आहे की ह्या वार्डामध्ये सर्वात जास्त म्हणजे याच्या पहिले आमदार साहेबांच्या स्थानिक विकास निधीतून हा रस्ता आणि पाणी जाण्यासाठी हे नालीची व्यवस्था करण्यात आली होती, पण समोर खूप साऱ्या लोकांनी अतिक्रमण केले असल्यामुळे तलावातून येणाऱ्या पाण्याची निकास बरोबर होऊ शकून नाही झाली आणि प्रशासन त्याच्याकडे लक्ष देत नाही। त्याच्या कारणाने इथे लोकांना खूप जास्त त्रास होत आहे। सूर्यटोला परिसरातील नागरिकांनी याबाबत प्रशासनाने योग्य ती सोय करावी व पाण्याचा विसर्ग योग्य प्रकारे करावा आणि नेहमीकरिता या पाण्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करत आहेत। शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।